तारक मंत्र तुम्हाला येतोय, तोंडपाठ आहे, त्याचा अर्थ माहिती नाहीये, आणि अशा वेळेला तो मंत्र म्हणून तुम्ही पाण्यामध्ये 5 बोटं घालणार आणि त्यांनी तो मंत्र बोलून तुमच्याकडून ते पाणी आहे ते मंत्रित होणार, अभिमंत्रित होणार, आणि ते पाणी तुम्ही चारीच आपल्या तुमच्या घरामध्ये तुम्ही शिंपडल्याने तुमचं कल्याण होईल. तुम्हाला कुठच्या पद्धतीची विवंचना त्रास वगैरे होणार नाही. हा काय उपाय आहे मला कळत नाहीये. हा कोणी सांगितलाय का तुम्ही स्वतःच रचलाय? बरं रचलाय तर त्यावरती मी तुम्हाला छड्डी ठोकून सांगेन की तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचा तुम्हाला अर्थच कळलेला नाही. या अगोदर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र कसा आणि त्याची उपासना कशी, तर एक उदबत्ती पेटती ठेवा, त्याच्या बाजूला एक पेलावर पाणी ठेवा ज्याच्यामध्ये ती उदबत्तीची राख किंवा उदी पडेल, आणि ती पडलेली उदी जी आहे ती पाण्यासकट प्या तीर्थ म्हणून. हा काय उपासनेचा भाग आहे? भक्तगणो नाही, अजिबात नाही. स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र विश्वनाथ वराड पांड्यांनी रचलेला जो तारक मंत्र आहे त्याची सुरुवातच अशी आहे: निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना ना काळ ने त्याला, परलोक ही ना भीती तयाला. फक्त ही सगळी जी मानसपूजा आहे याची जर बारकाने जर तुम्ही विचार केलात तर त्याची सुरुवातच अशी आहे की निशंक हो, निर्भय हो मनारे. मनारे, तुम्ही तुमच्या मनाला सांगतायत निशंक हो, उगाच सगळ्या गोष्टींवरती संशय घेऊन मला सतवू नकोस, माझ्या डोक्यात नाही नाही ते विचार तू प्रज्वलित करू नकोस, शांत राहा, निशंक राहा, नकोस, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे याची जाणीव ठेव. कशाला उगाच मला एकसारखं सत्वत राहिलेस? मला माझी प्रार्थना करू दे, मला माझी मानसपूजा करू दे, मला तुझ्या सेठ स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण होऊ दे. नको मला तू सत्वूस. हेच मानसपूजेतून सांगतायत आपण आपल्या मनाला, हेच या तारक मंत्रातून सांगितलेलं आपण आपल्या मनाला. ही काय स्वतंत्र उपासना नाहीये. महाराजांच्या समोर बसून तुम्ही ते करा, पण ती महाराजांना सांगू नका हो, ते तुम्ही तुमच्या मनाला सांगतायत.